ओबीसीचं आरक्षण या महाराष्ट्र सरकारनं आमचं घालवलेलं आहे. दौंड तालुक्यातल्या पाटसच्या टोल नाक्यावरून आम्ही 1 तारखेला निघणार. हजारो गाड्या मुंबईच्या दिशेने निघतील आणि लाखोनं जनसंख्या मुंबईच्या वेशीवरती आगरी, कोळी, बंडारी, कराडी माणसं आमच्या स्वागताला असतील. आणि आमच्या बाजूने जे जे बोलणार नाहीत त्यांना आम्ही घरी बसवणार, हे मी तुम्हाला आज बॉन्ड पेपरवर लिहून देतो. ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाकेसर हिंगोलीमध्ये येतं ओबीसी कार्यकर्त्यांची बैठक घेतलेली आहे. मोर्चा काढायचं म्हणतायत, काय नेमकं मोर्चा कशा संदर्भात आणि कुठं कसा काढला जाणार? ओबीसीचं आरक्षण या महाराष्ट्र सरकारनं आमचं घालवलेलं आहे. ओबीसीच्या जागावरती आता फक्त मराठा कुणबी दिसणार आहे, त्याच्याकडे आमचे शेकडो एव्हिडन्स आहेत. त्यामुळं मराठा समाजाला जे तुम्ही आरक्षण द्यायचं आहे, तुम्ही जो कायदा बनवला आहे त्या कायद्यानुसार SCBC द्या, EWS द्या, पण आमच्या ओबीसीच्या कटकऱ्यामध्ये मराठा समाजाला टाकू नका. आणि असं जर तुम्ही आता टाकलेलंच आहे तर आज रोजी त्याचे परिणाम एवढे मोठे आहेत. आणि ओबीसी जनतेला, ओबीसी नेत्यांना माझं सांगणं आहे, मी काही परखड भूमिका घेतोय. मी आज परखड भूमिका घेत असताना तुम्हाला वाईट वाटत असेल भुजबळ साहेब, पण हे ओबीसीच्या हक्क अधिकार संपवणाऱ्यांच्या विरोधामधली ही आमची भूमिका आहे. तुम्ही आम्हाला समजून घ्याल, तुम्ही आमचे नेते होता आहेत, पण आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय, आमच्या हक्काधिकाराचं आरक्षण संपलंय, त्याच्या विरोधामधला हा आक्रोश मुंबईच्या दिशेने निघेल. किती लोक या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि हे आंदोलन कुठं केलं जाणार? हे बघा, हे आंदोलनाची सुरुवात दौंड तालुक्यातल्या पाटसच्या टोल नाक्यावरून आम्ही 1 तारखेला निघणार. हजारो गाड्या मुंबईच्या दिशेने निघतील आणि लाखोनं जनसंख्या मुंबईच्या वेशीवरती आगरी, कोळी, बंडारी, कराडी माणसं आमच्या स्वागताला असतील. आणि महाराष्ट्रातले भटके विमुक्त जाती जमाती आणि गावगाड्यातला कारुनारू ओबीसी, बलुतेदार आलुतेदार ओबीसी मुंबईच्या दिशेने जाईल आणि आपल्या हक्क अधिकाराचा लढा पुकारेल. मुंबईमध्ये होईल, आझाद मैदानावर होईल. आम्ही तसं पत्र दिलंय. आणि हे आंदोलन आरक्षण वाचवण्याचं असेल, लोकशाहीचा बाजार मांडणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला असेल. गृह विभागाच्या वतीने एक अधिसूचना काढण्यात आलेली आहे. त्याआधी त्यांनी म्हणले की मुंबईमध्ये आझाद मैदान वगळता इथं कुठेही आंदोलन करता येणार नाही आणि आझाद मैदानावर 5,000 लोकांची मर्यादा दिली आहे. बघ, आम्ही आझाद मैदानाचीच परवानगी मागितला. आम्ही जिथं कायदा भंग करेल तिथं आम्हाला शासनानं जेलमध्ये टाकावं. आता ओबीसीच्या दृष्टीने ही आणीबाणी आहे, कारण आमच्या बाजूने कोणी बोलायला तयार नाही आणि आमच्या बाजूने जे जे बोलणार नाहीत त्यांना आम्ही घरी बसवणार, हे मी तुम्हाला आज बॉन्ड पेपरवर लिहून देतो. महाराष्ट्र पुरोगामी म्हणतो आपण, परंतु महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसापासून बघतोय आपण ओबीसी मराठा हा संघर्ष पाहायला मिळतोय. ओबीसीच्या वतीने आंदोलन केले जातात, मराठ्यांच्या वतीने आंदोलन केले जातात, परंतु हा संघर्ष संपणार कधी आहे? हा संघर्ष नरेंद्र मोदी साहेबांनी EWSचं आरक्षण दिलंय, गोरगरिबाच्या लेकरांना आरक्षण दिलंय. मनोज जरांगे जी मागणी करतायत त्याच्यासाठी 103वी घटना दुरुस्ती करून जे आरक्षण दिलंय ते आरक्षण मराठा समाजानं वाजत गाजत स्वागत करून घ्यावं. आणि आमचं मागासवर्गीयांचं, भटक्या विमुक्तांचं आरक्षण, आमचं ताट आम्हाला राहू द्या, आमचं झोपडं आमचं राहू द्या. त्या दिवशी हा वाद मिटेल. साधं सोपं गणित आहे. तुम्ही आज ज्या पद्धतीनं मोर्चाची, ज्या आंदोलनाची तयारी करतायत, याच पद्धतीनं यापूर्वी तुम्ही अनेक आंदोलनं केलेली आहेत, ओबीसीच्या अनेक ठिकाणी सभा झालेल्या आहेत. मग त्यामधून असं काय साध्य नाही झालं की जे तुम्हाला आज मोर्चा काढावा लागतोय? त्यामध्ये काय साध्य झालं? बघा, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ओबीसी अडचणीत होता, इथल्या पुढाऱ्यांच्या दृष्टिकोनातून, इथल्या सत्ताधाऱ्यांच्या दृष्टिकोनातून. पण निवडणुका झाल्यानंतर मात्र ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाला 22,20,577 कुणबी प्रमाणपत्र वाटली गेली असतील आणि ओबीसीचं वेगवेगळ्या ठिकाणचं आरक्षण संपलेलं असेल तर मग आम्ही आंदोलन करायचं का नाही करायचं, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ओबीसीच्या आंदोलनासाठी आणि ओबीसीला वाऱ्यावर सोडणाऱ्या सत्तेच्या विरोधामध्ये, सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आम्ही मुंबईच्या दिशेने जाऊ. या दोन समाजाच्या वादाला नेमकं जबाबदार कोण वाटते तुम्हाला? शिवसेना वाटते, काँग्रेस वाटते, भाजप वाटते किंवा इतर कोणता पक्ष वाटतो? काय जबाबदार कोण वाटतं? मनोज जरांगेला वेळोवेळी जाऊन रेड कार्पेट घालणाऱ्या, त्याचा हातपाय दाबणाऱ्या आणि दादा दादा म्हणून लाळ घोटणाऱ्या अनेक मंत्री, अनेक आमदार, या लोकांनी ज्या मनोज जरांगेचं लाड केलं, ते मनोज जरांगे आणि ते त्या सरकारमधले मंत्री, आमदार, या लोकांनी महाराष्ट्रामधलं सामाजिक वातावरण बिघडवलंय. तर हे आहेत लक्ष्मण हाके, विविध प्रश्नांची उत्तरे आणि माझ्याशी बोलताना माधव दिपके, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.